मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान एक तुम्हाला नवीन आघाडी निर्माण झालेली होती असं दिसून आलं असेल. ती आघाडी म्हणजे काय? इंडिया आघाडी. म्हणजे ह्या इंडिया आघाडीचं पूर्वीचं नाव, पूर्वीश्रमीचं नाव काय आहे? UPI. युपीए सरकार असं तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल. आपला विजय घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता, ते शेवटी उघडं पडलं. आणि हे उघडं कोणी पाडलं? तर जनतेने पाडलं. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. तरीसुद्धा एक 2-4 महिने तो छाती फुगवलेली हवा भरलेली होती. असो मित्रांनो, अशा काँग्रेसची आता उठता बसता काय काढतात? लायकी काढतात. त्या राहुल गांधीजींची उठता बसता लायकी काढतात. म्हणजे विचार करा मित्रांनो, काय ह्यांची मनदशा आहे, यांची मानसिकता काय आहे, हे किती मनोरुग्ण आहेत. शरदचंद्रजी पवार जाणता राजा, म्हणजे स्वयंभू जाणता राजा. जनतेने त्यांना जाणता राजा कधीच म्हणालेले नाही. हे पत्रकारांनी त्यांना जाणता राजा म्हणून त्यांची ख्याती पसरवली होती. चाणक्य म्हणून त्यांची ख्याती पसरवली होती. असे ते त्यांचे चाटुकार पत्रकार, गुलाम पत्रकार, हुजरे पत्रकार, ते संपादक आणि घटनातज्ञ, अनेक घटनातज्ञ, घंटातज्ञ नव्हे असे घंटातज्ञ नव्हे घटनातज्ञ. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किवस्कर. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान एक तुम्हाला नवीन आघाडी निर्माण झालेली होती असं दिसून आलं असेल. ती आघाडी म्हणजे काय? इंडिया आघाडी. म्हणजे ह्या इंडिया आघाडीचं पूर्वीचं नाव, पूर्वीश्रमीचं नाव काय आहे? युपीए सरकार असं तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल. म्हणजे मनमोहन सिंग यांचं जे सरकार होतं 2004 ते 2014 पर्यंत, म्हणजे नरेंद्र मोदीजी यांचं सरकार येण्यापूर्वी त्या सरकारला UPA सरकार म्हणायचे. UPA. आता त्याच गठबंधनला इंडिया आघाडी म्हटलं जाते. त्यांनी त्याचं नामकरण बदललं, नामांतर झालं. पण मित्रांनो, ते नामांतर झाल्यानंतर त्यांनी आव्हान कोणाला दिलं? नरेंद्र मोदीजी यांना. नरेंद्र मोदीजी यांना आव्हान दिलं आणि नरेंद्र मोदीजींचं अस्तित्व मिटवण्याचा त्यांनी प्रण घेतला. भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व मिटवण्याचा प्रण घेतला. असा प्रण घेऊन ही बनलेली ती आघाडी. आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही बरेचसे विधानं त्यांची ऐकली असतील. म्हणजे त्या गठबंधनातील अनेक संघटनांच्या नेत्यांची विधानं. नरेंद्र मोदीजी यांना कसं संपवायचं, भारतीय जनता पार्टीला कसं संपवायचं, कसं नामशेष करायचं, याचे त्यांनी अगदी चंगच बांधला होता. त्यांना भारतीय राजकारणाशी काही मतलब नव्हतं, जनतेशी काही मतलब नव्हतं. त्यांना ना सरकारशी मतलब आहे. म्हणजे कसं काय सरकार आपण स्थापन करणार, कसं काय सरकार आपण चालवणार, त्या सरकारमध्ये कशा काय प्रकारे आपल्या मनामध्ये सामोपचार असणार, जे गठबंधन एकत्र येतील त्या गठबंधनामध्ये कसं काय ताळमेळ असणार, याची कोणताही विषय नव्हता, कोणतीही चर्चा नव्हती. फक्त एकच विषय, तो म्हणजे नरेंद्र मोदीजी हटाव आणि त्याबरोबर भारतीय जनता पार्टी हटाव. मित्रांनो, हाच तो इंडिया गठबंधन, म्हणजे पूर्वीश्रमीचा UPA. यांना त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी हे सुद्धा जसे आज नरेंद्र मोदीजी त्यांना वाटत आहेत महाभयंकर, भयानक किंवा हुकुमशाह वगैरे, तसे अटल बिहारी वाजपेयी सुद्धा वाटत होते 2004 पर्यंत. म्हणजे अटल बिहारी वाजपेयींचं ज्यावेळी सरकार होतं, भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी सुद्धा त्यांना तसेच वाटत होते. पण ज्या वेळेला नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झालेत, त्यानंतर त्यांना अटल बिहारी वाजपेयी चांगले वाटायला लागले. असा हा गठबंधन.
आणि आता या गठबंधनमध्ये महाभयंकर काय चाललंय, ह्या गठबंधनमध्ये आता महाभयंकर चाललंय. 2024ची लोकसभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये त्यांनी दैदिप्यमान कामगिरी केली. काय केलं? दैदिप्यमान कामगिरी केली या इंडिया गठबंधन. आणि त्या इंडिया गठबंधनचे लीडर कोण? तर राहुल गांधी. आणि राहुल गांधींबद्दल बोलायलाच नको. आणि ज्यावेळी काँग्रेस 99पर्यंत जाऊन पोहोचला त्यावेळी तर राहुल गांधी अगदी हवेतच उडायला लागले. म्हणजे त्यांनी असं काय दर्शवायला लागले की जणू काय त्यांचाच विजय झाला आहे. ते त्यांनीच सरकार स्थापन केलं आहे, ते सरकारमध्ये आले आहेत आणि नरेंद्र मोदीजींची धूळधाण झालेली आहे. मित्रांनो, काय गंमत आहे बघा. ही गंमत अशी आहे की इंडिया गठबंधन यांचे 230 ते 235 पर्यंत त्यांचे उमेदवार निवडून आले आणि एकट्या भारतीय जनता पार्टीचे 240. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे एक 5-10 इकडे तिकडे. मग हे काय म्हणायला लागले, बघा आम्ही भारतीय जनता पार्टीचा कसा सुपडा साफ केला. यांच्या गठबंधनांची संख्या तेवढी आहे जेवढी भारतीय जनता पार्टीचे 5-10 उमेदवार जास्त आहेत एकट्या भारतीय जनता पार्टीचे, ना की त्या इंडिया गठबंधनचे. इंडिया गठबंधनचे किती होत आहेत? 300च्या आसपास. तरीसुद्धा इथे इंडिया गठबंधनमध्ये जे घटक दल आहेत ते छाती फुगवून दाखवायला लागले, 56 इंची छाती फुगवायला लागले. त्यात सर्वात मोठे त्यांचे लीडर, त्यांचे नेते राहुल गांधी, ते तर काय हवेतच उडत होते. मित्रांनो, हे सर्व तुम्ही बघितलं असाल. आता इथे यांच्यामध्ये जे काय भयंकर चाललंय ना, काय भयंकर करते आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. लोकसभेची निवडणूक पार पडली, त्यानंतर त्यांनी अगदी तो ऊत आणला होता आणि जनतेला सांगण्याचा प्रयत्न केला होता की आम्ही भारतीय जनता पार्टीला हरवलं आहे, नरेंद्र मोदीजींचा पराजय झाला आहे आणि आम्ही सरकार स्थापन केलं आहे, असं सांगण्याचा अगदी पोटतिडकीने प्रयत्न केला. त्याच्यात काय ते यशस्वी ठरले नाहीत. हे फुकट मिळणार, ते फुकट मिळणार, एवढे पैसे मिळणार, तेवढे पैसे मिळणार, सगळं तोंडाला पानं पुसली होती. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टीच्या दरम्यान राहुल गांधी यांच्यावरती जो विश्वास होता उरलेला सुरलेला, तो विश्वाससुद्धा ते घालून बसले. कारण त्यांनी ज्या प्रकारे प्रचार दौरे केले होते आणि खोटे नॅरेटिव्ह, खोट्या गोष्टी दाखवून, भीती दाखवून आणि लालच देऊन या गोष्टी जे सरकार म्हणजे आपला विजय घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता, ते शेवटी उघडं पडलं. आणि हे उघडं कोणी पडलं तर जनतेने पडलं. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. तरीसुद्धा एक 2-4 महिने तो छाती फुगवलेली हवा भरलेली होती. असो मित्रांनो, पण आता काय घडते, त्यांच्यासोबत असलेले जे इंडिया गठबंधनमध्ये जे आहेत घटक दल, तेच एक एक हवा काढायला सुरुवात केली त्यांनी राहुल गांधींची, काँग्रेसची. त्याने पहिल्यांदा गोष्ट काय अमान्य केली की राहुल गांधी हे आमचे नेते नाही आहेत. विरोधी पक्ष नेते म्हणून ते जे आता त्या बाकावर बसतायत ते आमचे नेते नाही आहेत, आमच्या घटक दलांचे नाही आहेत, आमच्या पक्षाचे नाही आहेत, ते काँग्रेसचे नेते आहेत. याची सुरुवात कोणी केली तर ममता बॅनर्जींनी. ममता बॅनर्जींनी तर ते जाहीररित्या सांगितलं, राहुल गांधी यांचं आम्ही नेतृत्व स्वीकारत नाही आहे. पहिल्या प्रथम तर ही ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेस या इंडिया गठबंधनमधून त्यांनी ती पश्चिम बंगालची लोकसभा पण नाही आणि विधानसभा पण लढवली नव्हती. त्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांची गिनती करणं सुद्धा चुकीचं आहे. पण असो, त्यांची गिनती त्याच्यात आपण धरूया, त्याची गणना आपण त्याच्यात धरूया. पण याच ममता बॅनर्जींनी काय केलं, राहुल गांधी यांना नेता म्हणून नाकारायचं साफ इन्कार केला, साफ विरोध केला. आता मित्रांनो, हळूहळू त्या गोष्टीचे परिणाम तुम्हाला दिसून यायला लागले. जसं आता विधानसभाचे निवडणुका झाल्या,
बिहार UPमध्ये, आणि त्यावेळेला UPमधून आपले अखिलेश यादव यांनी काँग्रेसला जागा देण्यासाठी अमान्य केलं आणि शेवटी समाजवादी पार्टी ही एकटी लढली. म्हणजे अखिलेश यादव यांची पार्टी, तो पक्ष उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एकटे लढले आणि ती नामुष्की आली काँग्रेसवरती. आणि ती नामुष्की सांभाळून घेण्यासाठी शेवटी काँग्रेसजन काय सांगायला लागले की आम्ही इंडिया गठबंधनची निवडणूक लढवतोय. इंडिया गठबंधनतर्फे आम्ही समाजवादी पार्टीला काय केलं आहे, सपोर्ट केलेला आहे. शेवटी करणार काय ना, कोल्ह्याला द्राक्ष आंबट, कोल्ह्याला द्राक्ष आंबट. आता आपली इज्जत कशी काढून घेणार की आम्हाला तिथे जागाच दिली नाही, आमची इज्जतच ठेवली नाही, आमचा मान सन्मानच ठेवला नाही, असं कसं सांगणार, कुठल्या तोंडाने सांगणार. मग काय, इंडिया गठबंधन असो. पण आता दिल्लीमध्ये निवडणुका येत आहेत, निवडणुका दिल्लीमध्ये येत आहेत. आता दिल्लीमध्ये आल्यानंतर हेच काँग्रेसजन आता अरविंद केजरीवाल हे ज्यांच्या त्या इंडिया गठबंधनमधले घटक दल आहे त्यांच्या विरोधात अगदी जोराने, ताकदीने, जोरशोर से प्रचार करायला सुरुवात केली. केजरीवालांना ते काय म्हणाले, गमत बघा, आपल्याच गठबंधनमधील एका साथीबद्दल, केजरीवालबद्दल तिथले स्थानिक काँग्रेसी काय म्हणाले, केजरीवाल नाहीत, हे फर्जीवाल आहेत. त्यांना केजरीवाल हे नाव न देता फर्जीवाल हे नाव द्यायला पाहिजे. आणि या फर्जीवाल हे ह्या देशातील सर्वात मोठा फर्जीवाडा करणारा आहे. म्हणजे BJPला सध्या त्यांनी बाजूला ठेवलं. आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, अरविंद फर्जीवाल असं त्यांचं नामकरण केलं. मग राहिलं कुठे, कोण कोणासोबत राहिलं, कुठलीही इंडिया गठबंधन. हेच अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी आणि सोनिया गांधी, त्या प्रियंका गांधी यांनी हाताला हात धरून त्या रामलीला मैदानावरती अगदी घोषणा दिल्या होत्या. ज्यावेळी अरविंद केजरीवाल तुरुंगात होते, तुरुंगवासी झाले होते, त्या गुन्ह्यामुळे त्यांना अरेस्ट केलं गेलं होतं. दारूचा गाफला, दारू पावशेर मारून, मित्रांनो विचार करा, पावशेर मारून अरविंद केजरीवाल काय करत होते, तुरुंगवास भोगत होते. त्यावेळी हेच सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी हातात हात घेऊन भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लोकतंत्र बचाव, संविधान बचाव म्हणून घोषणा देत होते. मित्रांनो बघा काय गंमत आहे. आणि हेच आता एकमेकांच्या मानेवर बसले. आता अरविंद केजरीवाल आणि त्यांची कंपनी काँग्रेसशी उणे धोणे काढतायत आणि राहुल गांधी आणि त्यांची कंपनी आम आदमी पार्टीची उणे धोणे काढतायत. मित्रांनो अशीच आता तऱ्हा तुम्हाला महाराष्ट्रात सुद्धा दिसते. अगदी ढोल ताशे वाजवत 2019 मध्ये महाविकास आघाडी एक स्थापन झाली होती. म्हणजे ह्या इंडिया आघाडीचे एक घटक दल महाविकास आघाडी, तिला नाव इथे होता महाविकास आघाडी. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. आज काय अवस्था झाली, शिवसेना हातातून निघून गेली उद्धव ठाकरेंच्या हातून आणि काय राहिली, उठाबशा राहिली, उभाठा राहिली, उठाबशा. आता ते उठाबशाच काढतायत. काय राहिली तर उभाठा. आणि शरदचंद्रजी पवार यांच्याकडून राष्ट्रवादी गेली आणि कष्टवादी आली. कष्ट पडले त्यांना, आता राष्ट्रवादी गेली आणि कष्टवादी झाली. शरदचंद्रजी पवार यांची अवस्था काय तर कष्टवादी. आता राष्ट्रवादी म्हणण्यात अर्थ नाही आहे, काय कष्टवादी. आता काय चाललंय की हेच शिव्या घालणारे उद्धव ठाकरे, पाण उतारा करणारे उद्धव ठाकरे, शिव्याची राळ उठवणारे उद्धव ठाकरे, अगदी देवेंद्र फडणवीस असो, ते नरेंद्र मोदीजी असो, अमित शहा असो, यांच्या विरोधात अगदी गरळ ओकणारे हे उद्धव ठाकरे. खालच्या थरावरती कमरेच्या खालची भाषा करणारे हे उद्धव ठाकरे आज काय करतायत. आणि त्यांचे सगळे सोबती
त्यांचे लोमते, त्यांचे चाटुकार पत्रकार हे सर्व आता काय करायला लागले, देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदीजी यांचे गुणगान गायला लागले. म्हणजे बघा, विचार करा मित्रांनो, अगदी गेळा भेट करायला लागले. आणि करताना ते काँग्रेसवरती तोंडसुख घ्यायला लागले. महत्त्वाचं काय, ठीक आहे, त्याला गळा भेट घ्या, तुम्ही भेटा सगळं मान्य आहे. पण ज्या महाविकास आघाडीमध्ये, ज्या गठबंधनमध्ये तुम्ही होतात, ज्यांच्या खांद्याला खांदा लागून ती 2019मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं, अशा काँग्रेसची आता उठता बसता काय काढतात, लायकी काढतात. त्या राहुल गांधींची उठता बसता लायकी काढतात. म्हणजे विचार करा मित्रांनो, काय ह्यांची मनदशा आहे, यांची मानसिकता काय आहे, हे किती मनोरुग्ण आहेत. शरदचंद्रजी पवार, जाणता राजा, म्हणजे स्वयंभू जाणता राजा. जनतेने त्यांना जाणता राजा कधीच म्हणालेले नाही. हे पत्रकारांनी त्यांना जाणता राजा म्हणून त्यांची ख्याती पसरवली होती. चाणक्य म्हणून त्यांची ख्याती पसरवली होती. असे ते त्यांचे चाटुकार पत्रकार, गुलाम पत्रकार, हुजरे पत्रकार, ते संपादक आणि घटनातज्ञ, अनेक घटनातज्ञ, घंटातज्ञ नव्हे, असे घंटातज्ञ नव्हे, घटनातज्ञ, अशा सर्व लोकांनी, अशा सगळ्या राजकीय विश्लेषकांनी या शरद पवार यांना जाणता राजा, त्यांना स्वतःचीच जाण नाही, त्यांना स्वतःच्या पक्षाची जाण नाही, त्याच्यासोबत असलेल्या नेत्यांची जाण नाही, आपल्या पुतण्याची जाण नाही, म्हणून त्या पुतण्याने यांची घाण करून टाकली. जाणका राजा असता तर त्यांची ही घाण झाली नसती. कारण काय, आता त्यांची काय परिस्थिती झाली आहे, कष्टवादी, राष्ट्रवादी गेली आणि कष्टवादी पक्ष, या कष्ट त्यांना सोसावे लागतात. काय उद्या सकाळी होईल, माझ्यासोबत जे आहेत, जे निवडून आलेत आमदार खासदार, ते माझ्यासोबत राहतील की नाही, माझ्या शब्दाला किंमत देतील की नाही, असा आता प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर निर्माण झालं आहे. त्यामुळे आता ते देवेंद्र फडणवीस यांचं गुणगान गायला लागले आहेत. आणि ज्या RSSला आजपर्यंत त्यांनी फक्त पाण्यातच बघितलं, त्यांचा पुरजोड विरोध केला, RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आता त्याचे गुणगान गायला लागले, ते त्यांची ख्याती सांगायला लागले. म्हणजे विचार करा, शरदचंद्रजी पवार हेच ते शरदचंद्रजी पवार ज्यांनी आपल्या गुरुच्या पाठीत खंजीर खुपसला, तेच ते शरदचंद्रजी पवार. गुरुच्या हातून सत्ता बळकावून घेतली, तेच ते शरदचंद्रजी पवार. त्यांनी फक्त लूटपाट करून काय केलं, आपलं राजकीय भवितव्य घडवलं, असे ते शरदचंद्रजी पवार. चाणक्य नीती नव्हे तर शकुनी नीती वापरून त्यांनी आपलं आयुष्य, राजकीय आयुष्य घडवलं, असे ते शरदचंद्रजी पवार आज गुणगान गात आहेत. देवेंद्र फडणवीसांचे, अमित शहांचे, आपले नरेंद्र मोदीजींचे आणि RSS सुद्धा. RSS म्हणजे बघा काय परिवर्तन आलं, काय त्यांना दिव्य स्वप्न पडलं, काय त्यांच्यात आमूलाग्र बदल झाला, परमेश्वराला माहिती. ही इंडिया गठबंधन, आणि आज ते सुद्धा काँग्रेसवरती तोंडसुख घेत आहेत. आणि काँग्रेसवाले सुद्धा या उभाठावरती, आता ते शिवसेना राहिली नाही आहे, कारण त्यांच्यासोबत गेलेली ती शिवसेना होती. शिवसेनेने फारकत घेतलेलीच आहे अगोदरच, ते भारतीय जनता पार्टीसोबत गेलेलेच आहेत. पण सुरलेले जे उभाटा आहे, त्या उभाटाबद्दल, अगदी उद्धव ठाकरेंबद्दल तोंडसुख घ्यायला सुद्धा काँग्रेसने मागे पुढे केलेलं नाही. शेवटी काय, तुम्ही चिखल उडवताय तर समोरचा सुद्धा चिखल उडवणार, तीच परिस्थिती आहे. आता कोण कोणाला दोष देणार. शरदचंद्रजी पवार सुद्धा आता त्याच धर्तीवरती, त्याच मार्गावरती चाललेले आहेत. काँग्रेसचं उणं धुणं काढत आहेत. काँग्रेसमुळे आपला कशी हार झाली हे सांगतायत, काँग्रेसमुळे आपण कसा पराभूत झालो हे ते सांगतायत शरदचंद्रजी पवार.
म्हणजे विचार करा मित्रांनो, आता अशा नेत्याला आपण कसं काय जाणकार समजणार, कसं काय जाणता म्हणणार? ते आता काय करतायत, आपलं अस्तित्व आहे की नाही आणि आपलं अस्तित्व आता गर्तेत गेलेलं आहे. ते कधी खाईत पडेल, त्याचा कडेलोट होईल माहिती नाही. त्यामुळे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ते धडपडत आहेत आणि त्याच्यात सर्वात मोठी धडपड त्यांची चालू आहे, ती म्हणजे आपल्या कन्येसाठी, सुप्रिया सुळे. मित्रांनो, सुप्रिया सुळेने तर अगदी अकेला देवेंद्र क्या करेगा, अकेला देवेंद्र क्या करेगा असे अगदी गमछा मारले होते. अकेल्या देवेंद्रांनी सर्व करून दाखवलं. 2.5 वर्षाचं यांचं सरकार बुडवून टाकलं. त्यानंतर 2.5 वर्ष यांनी सरकार स्थापन करून दाखवलं. 2.5 वर्षानंतर परत फेर निवडणुका झाल्या. म्हणजे 5 वर्षानंतर 2019 नंतर 2024च्या निवडणुका झाल्या आणि भुईसपाट करून दाखवलं. त्यानंतर ह्याच कोण, सुप्रिया सुळे, शरदचंद्रजी पवार यांच्या कन्या आता काय म्हणतायत, अकेला देवेंद्र सब कुछ करेगा, सब कुछ कर रहा है, सगळं अकेला देवेंद्रच करतोय. म्हणजे ज्या पुऱ्या मंत्रिमंडळामध्ये जे काय घडवतोय, जे काय करतोय, जो काही कार्यरत आहे, ते सर्व करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे अकेला देवेंद्र. आणि कोणाचे शब्द आहेत, कोणाच्या मुखातले आहेत, तर ह्यात सुप्रिया सुळेंचे. अकेला देवेंद्र क्या करेगा, अभी तेच सांगतात, अकेले देवेंद्र सब कुछ करेगा, सगळंच करणार. काय गंमत आहे बघा, इंडिया आघाडी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, हे इंडिया आघाडीचं अस्तित्व काय असणार आहे? मित्रांनो, ज्यावेळी ती स्थापन झाली ना इंडिया आघाडी, त्याच वेळी त्याचं अस्तित्व सुद्धा स्थापन झालं होतं. त्यावेळी त्यांनी आपले अस्तित्व दाखवलं होतं. कारण त्यांचा नेता कोण बनायचा आहे त्या इंडिया आघाडीचा, हेच शेवटपर्यंत निर्णय घेऊ शकले नाहीत ते. अगदी ते नितीश कुमार प्रयत्न करत होते त्या इंडिया आघाडीचा नेता बनण्याचा. त्यांना सुद्धा त्यांनी बाहेर पडण्यास भाग पाडलं आणि ते नितीश कुमार शेवटी बाहेर पडून कोणासोबत गेले, ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत गेले. ते समजून चुकले. आता जर आपण ह्यांच्यासोबत राहिलो तर असलेलं नसलेलं आपलं राजकीय भवितव्य मातीच जाईल, त्याला मूठ माती द्यावी लागेल. मित्रांनो, काय गंमत आहे. तसेच ते चंद्राबाबू नायडू, ते पण वेळीच सावध झाले की बाबा आता इंडिया आघाडी, ही आघाडी, ती आघाडी नको, आपल्याला एकच आघाडी, ती म्हणजे NDA आघाडी. NDA आघाडी म्हणजे नरेंद्र मोदीजींची आघाडी. नरेंद्र मोदीजी, बघा काय परिस्थिती आली. इंडिया आघाडीचा फुल फॉर्म काय आहे, नरेंद्र डायरेक्ट अलायन्स, नरेंद्र डायरेक्ट अलायन्स, नाहीतर नरेंद्र दामोदर अलायन्स, असं म्हणायला हरकत नाही. नरेंद्र दामोदर अलायन्स, दामोदर यांच्या वडिलांचं नाव. आता ते NDA मध्ये सामील झाले चंद्रबाबू नायडू, ते पण शाणे बनले. आता एक एक शाणा बनायला लागलाय. आता त्या शाण्यांमध्ये एकाची भर पडली आहे, ते म्हणजे कोण, उमर अब्दुल्ला, काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला. म्हणजे बघा आता त्यांच्यामध्ये सुद्धा आता आमूलाग्र बदल झाला. ते म्हणतायत इंडिया आघाडीचं अस्तित्वच नाही आहे, इंडिया आघाडीचं अस्तित्वच नाही आहे. त्या नसलेल्या अस्तित्वाकडे काय आपण नसलेल्या अस्तित्वाचा काय विचार करणार, असा ते आता अब्दुल्ला सुद्धा म्हणते. म्हणजे बघा शेवटी काय, हम कारवा लेके चले थे और अकेले पड़ गए, हम कारवा लेके चले थे और अकेला पड़ गए. कोण अकेला, तर काँग्रेस. काँग्रेसला वाटलं की आपल्याला सगळे आता भेटलेले आहेत, मिठ्या मारलेल्या आहेत, 99 पर्यंत आलो आहे, म्हणजे आपण भीम पराक्रम गाजवला आहे आणि या भीम पराक्रमामध्ये आम्ही आता सर्व जे गठबंधन आहेत त्यांना आमच्यामध्ये विलीन करून घेणार आहेत आणि फक्त एकच काँग्रेस उरणार. आणि मित्रांनो, हे जेवढे गठबंधन आहेत ना, म्हणजे शिवसेना सोडून हे जे गठबंधन आहे, अगदी आम आदमी पार्टी सुद्धा, आम आदमी पार्टीचे अनेक नेते, मॅक्झिमम नेते हे काँग्रेसमधूनच आम आदमी पार्टीमध्ये आलेले आहेत. त्यामुळे अगदी आम आदमी पार्टी सुद्धा, आणि त्यांची विचारधारा तीच आहे. मित्रांनो, विचार करा,
जर आम आदमी पार्टीची विचारधारा भारतीय जनता पार्टीसारखी असती तर ते भारतीय जनता पार्टीसोबत गेले असते आणि त्यांनी निवडणूक लढवली असती. पण त्यांनी पहिल्यांदा जी आघाडी केली सुरुवातीला, म्हणजे एनडीए आघाडीच्या पूर्वी ज्यावेळी त्यांनी आघाडी केली ती काँग्रेसबरोबरच केली. म्हणजे आम्ही कोणाबरोबर आघाडी करणार नाही, कोणाला सोबत घेणार नाही, एकला चरवरे, एकटे लढणार आणि हे राजकारण बदलून टाकणार, ही राजनीती जी भारतातली ती बदलून टाकणार, बदलावचे वारे आपण आणणार. पण शेवटी त्यांनी पहिली जो हात मिळवणी केली ती सुद्धा काँग्रेसबरोबर. आता सुद्धा हात मिळवणी केली ती सुद्धा काँग्रेसबरोबर. मग आता जो उभाटा आहे हा सुद्धा काँग्रेसमधलाच एक अंश आहे, शिवसेना नव्हे, उभाटा. कारण त्यांची विचारधारा तीच आहे, त्यांची विचारधारा सुद्धा तीच आहे. उद्धव ठाकरेंची विचारधारा सुद्धा तीच आहे काँग्रेसची. त्यामुळे हे जे आहेत ना सगळे एकाच विचारधारेचे आहेत, एकाच पक्षामधून हे बाहेर पडलेले आहेत ही विचारधारा, आणि आपापली दुकानं ह्यांनी मांडलेली आहेत. मग अखिलेश यादव असो, लालू प्रसाद यादव असो, ममता बॅनर्जी असो, उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो, आणखी अन्य कोण असतील, अगदी स्टॅलिन असो केरळमधला, तामिळनाडूमधला, हे सगळे काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले चट्टेबट्टे आहेत. फक्त त्यांनी आपले नावं बदलली, पाट्या बदलल्या, पण त्याच्यामध्ये जो माल मिळतोय ना, जे विक्री करायला बसले तोच आहे, फक्त त्याचे लेबल बदलले. क्वालिटी तीच आहे, त्या मालाची, त्या वस्तूंची क्वालिटी तीच आहे. दुकानाचं नाव बदललं, त्या मालावरचं लेबल बदललं, बस एवढाच फरक आहे. विचारधारा तीच, विचारसरणी तीच आहे. काय तीच आहे तर तोडो फोडो और राज्य करो. दोन धर्मामध्ये वितुष्ट निर्माण करायचं, तथाकथित धर्म, आणि धर्म एकच आहे तो म्हणजे सनातन धर्म. मग तथाकथित धर्मामध्ये काय करायचं, वितुष्ट आणायचं, हिंदूंच्या जातीमध्ये वितुष्ट आणायचं, त्यांचं विभाजन करायचं आणि राज्य करणं. तोडो फोडो और राज्य करो. मित्रांनो, लक्षात आलंच असेल मी काय म्हणते. मग या इंडिया आघाडीमध्ये जे काय चाललं आहे महाभयंकर, ते तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, बरीचशी उदाहरणं आहेत. जेवढं बोलू तेवढं कमी आहे. तर तुम्हाला हे महाभयंकर जे चाललं आहे, इंडिया आघाडी काय घडवण्याचा प्रयत्न करते, काय घडवते तर आता हे महाभयंकर जे वादळ आलेलं आहे त्या इंडिया आघाडीमध्ये, ते यांना आता त्यांचं हे जहाज आहे तोडून फोडून बेचिराग करणार आहे. आता कुठल्या फळीवरती, त्या जहाजाच्या कुठल्या फळीवरती कोण विसावेल आणि आपला प्रवास करेल तर येणारा काळ आपल्याला दाखवून देईल. कारण शेवटी प्रत्येकाला किनाऱ्याला लागायचं. जहाज राहो, अस्तित्व असो किंवा नसो, ती फळी जरी आपल्या वाट्याला आली तरी त्या फळीच्या मार्फत हळूहळू आपण किनाऱ्याला पोहोचू. असाच आता प्रयत्न या इंडिया आघाडीतील अनेक घटक दल करतायत. काय, त्या भंगलेल्या त्या जहाज वादळामध्ये हे झालेले, बर्बाद झालेलं जे जहाज आहे, फुटलेलं तुटलेलं, प्रत्येकाला जी फळी मिळाली त्या जहाजाची, जे काय सामान सुमान मिळाले ते घेऊन ते आता आपापला किनारा गाठायला प्रयत्न करतात. आता कुठल्या किनाऱ्याला कोण लागेल, कोण वाचेल की मध्ये डुबेल, बर्बाद होईल, संपुष्टात येईल, तो येणारा काळ दाखवून देईल. कारण ये पब्लिक है, सब जानती है. कारण का, ये पब्लिक है, सब जानती है. शेवटी मतदार राजांनी आपली ताकद, आपली क्षमता, आपली कुवत दाखवून दिली आहे. माझ्या त्या मताची ताकद किती आहे, माझ्या त्या वोटची ताकद किती आहे, मित्रांनो लक्षात घ्या. आणि हीच महत्त्वाची गोष्ट आज मतदार राजा जाणून आहे. आपल्या मताची ताकद किती आहे, आपल्या त्या चुनावची, त्या वोटची ताकद किती आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, तुमची ताकद किती आहे, तुमच्यामध्ये क्षमता किती आहे, तुमच्यामध्ये सद्विवेक बुद्धी किती आहे. त्या सद्विवेक बुद्धीवरच आज आपला देश तरलेला आहे. त्यामुळे आता आपण
युग परिवर्तनाच्या दिशेने जातोय. संभलमध्ये आता परत एकदा तिथे विष्णूच्या अवतरित होणार आहेत. त्यामुळे संभलमधली जी परिस्थिती दिसते तुम्हाला कल्की अवताराची, वर्तमान परिस्थितीमध्ये जे काय गाडलं गेलं होतं, दाबलं होतं, नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला होता, ते आता बाहेर पडते. ते वास्तव समोर येते, ते सत्य समोर येते. मित्रांनो, हेच ते काय आहे वास्तव. तुम्हाला काय वाटते वास्तव काय आहे? हे जे मी विश्लेषण केलं आहे त्याच्यावरती तुमची टिप्पणी काय आहे, तुमचे विचार काय? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.